अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुका पोलिसांनी सेंट्रलाइज इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर पोर्टल तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे हरवलेले व गहाळ झालेले तब्बल 12 मोबाईल पोलिसांनी शोधून काढत ते आज मूळ मालकांच्या स्वाधीन केले आहे। मोबाईल हरवल्याबाबत नागरिकांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी ही कारवाई केली। ही यशस्वी कारवाई कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या मोहिमेत महिला पोलीस कॉन्स्टेबल अंजना भांगरे यांनी सेंट्रलाइज इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर पोर्टल तसेच तांत्रिक तपासाचा प्रभाव वापर करून मोबाईलचा शोध लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे। सध्याच्या डिजिटल युगात मोबाईल फोन हे दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक साधन बनले असून मोबाईल हरवल्यास नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। अशा परिस्थितीत पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। मोबाईल परत मिळाल्यानंतर अनेक नागरिकांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले असून कोपरगाव तालुका पोलिसांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे। याबाबत पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी अधिक माहिती दिली आहे। कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाने, कोपरगाव। मागील वर्षी शासनाकडून CEIR म्हणजे सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर हे एक ज्या नागरिकांचे गाळ झालेले किंवा हरवलेले मोबाईल शोधण्यासाठीचं एक ॲप सुरू करण्यात आलेलं होतं आणि सदरचं ॲप मान्य पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या मार्फतीने प्रत्येक पोलीस स्टेशनला देण्यात आलेलं आहे। त्या अनुषंगानं आपल्याकडील CCTNS ॲडमिन महिला पोलीस शिपाई बांगरे यांच्याकडे सदरची कामगिरी आपण सोपवण्यात आलेली होती। कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे 2025 या साली एकूण 56 मोबाईल हरवलेले किंवा गहाळ झालेले होते, ज्याची नोंद आपल्या पोलीस स्टेशन येथे घेण्यात आलेली होती। मोपोशी बांगरे यांनी अथक परिश्रम घेऊन सदर ॲपचा परिपूर्ण असा फायदा घेऊन पूर्ण गहाळ झालेले किंवा हरवलेले असे 52 मोबाईल शोधण्यामध्ये यश आलेलं आहे त्यांना। आणि सदरचे मोबाईल आपण मागच्या वर्षी देखील 8 मोबाईल दिलेले होते आणि आज रोजी आपण एकूण 12 मोबाईल ज्यांचे हरवलेले आहेत त्यांच्या ताब्यात दिलेले आहेत। तर एका पोलीस कर्मचाऱ्याचा देखील मोबाईल चोरीला गेला होता, आमच्याकडेच नेमणुकीस असलेले पोलीस शिपाई रमेश जडे यांचा देखील मोबाईल बाजारामध्ये गहाळ झालेला होता। तर सदर ॲपद्वारे त्यांचा मोबाईल देखील आपल्याला शोधण्यात यश आलेलं आहे। मी उज्ज्वला बाळासाहेब काळे, माहेगाव देशमुख येथून माझा मोबाईल हरवला होता एक 5-6 महिन्यापूर्वी। तर ते सिम बंद करण्यासाठी पोलीस स्टेशनला तक्रार केली होती। तर त्याच्यानंतर 4-5 महिन्यानंतर अचानक फोन आला आणि मोबाईल सापडला। या गोष्टीचा मला खूप आनंद वाटला आणि त्या आपलं इथल्या पोलीस स्टेशनचं खूप छान काम आहे आणि ते काळजीपूर्वक एवढं काम करतात, याचं म्हणजे मला खूप चांगलं वाटलं त्यांच्याबद्दल। आणि माझा मोबाईल सापडून दिल्याबद्दल मी त्यांचे खूप 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 मनापासून आभार मानते। वाटलं होतं तुम्हाला मोबाईल तुमचा सापडेल? नाही, चुकून सुद्धा वाटलं नाही की मोबाईल सापडेल, आणि मोबाईल सापडला याचा खूप आनंद झाला। अच्छा, 23 मध्ये कोपरगाव बस स्टँडवरून मोबाईल हरवला होता। तो आज कोळी सरांनी आणि भांगरे मॅडम यांनी मिळवून दिल्याबद्दल त्यांचे आभार। तक्रार केली होती नगरमधून केली। काय आनंद होता मोबाईल मिळाल्याबद्दल धन्यवाद। आणि असा आनंद होतोय की बाबा गेलेली वस्तू आपल्याला पूर्ववत परत आहे तशी मिळाली।